नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला चिकनचा चमचमीत झणझणीत असा रस्सा बनवून दाखवणार आहे। त्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। तुम्ही बघू शकता हा चिकनचा रस्सा किती तर्रीदार आणि चमचमीत दिसत आहे आणि तसेच चिकन सुद्धा छान शिजलं आहे, बघू शकता तुम्ही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतला आहे। इथे एक छोटा चमचा हळद घेतली आहे आणि एक छोटा चमचा मीठ घेतला आहे। त्याला छान मिक्स करून घेऊया। हे बघा, व्यवस्थित चिकनला लावून घ्या। आता हा चिकन आपण 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया आणि चिकनसाठी वाटण्याची तयारी करून घेऊया। इथे मूठभर कोथिंबीर घेतली आहे मी, एक भाजलेला कांदा घेतला आहे आणि पुदिन्याची पानं घेतली आहेत। असतील तर टाका, नाही टाकली तरी चालतील। 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 2 इंच अद्रक घेतला आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन त्याला सुद्धा भाजून घेतला आहे। टोमॅटो भाजल्यानंतर जी जळलेली साल आहे ना, ते सुद्धा काढून घेऊया आणि मस्त बारीक असं वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवा वाटण तयार झाला आहे। आता सुक्या वाटणासाठी खडे मसाले बघून घेऊया। एक मोठा चमचा धने, 4 लवंग, 2 हिरवी वेलची, एक मोठा चमचा जिरा, 7 ते 8 मिरी, एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता आणि एक वाटी सुका खोबरा घेतला आहे, बघू शकता तुम्ही। आता हे सर्व भाजून घेऊया आपण। गॅसवर कढई ठेवली आहे। हे सर्व आपण मंद आचेवर भाजून घेणार आहेत। याला आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही, हलका सुगंध येईपर्यंत भाजायचे। भाजून झाला आहे, काढून घेऊया। आता खोबरा सुद्धा भाजून घेऊया। खोबरा पण छान असा लालसर भाजून घेणार आहोत। हे बघा, खोबरा सुद्धा भाजून झाला आहे, त्याला पण काढून घेऊया। आता हे सुकं वाटून घेऊया आपण। बघा, छान असं सुकं वाटण सुद्धा वाटून झालं आहे आपलं, साईडला ठेवून देऊया। बाजूला गॅसवर मी कढई तापायला ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि एक मोठा चिरलेला कांदा, एक तेजपत्ता, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि ठेचून घेतलेला लसूण, एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान लालसर रंगावर आपण परतून घेऊया। बघू शकता छान परतून झाला आहे। एक मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 मोठा चमचा चिकन मसाला, हे सर्व छान परतून घेऊया। नंतर मग हिरवा वाटण टाकून परतून घेऊया। आता सुका वाटण सुद्धा टाकून घेऊया। सर्व मसाले छान असे शिजवून घेऊया। मसाले छान शिजले म्हणजे चव सुद्धा छान येते। नंतर मग थोडा पाणी टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही मसाले छान शिजलेत आणि तेल सुद्धा सुटलं आहे। नंतर मग आपण मॅरिनेट केलेला चिकन सुद्धा त्याच्यात टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया। एक 10 मिनिटांसाठी त्याला झाकून ठेवूया। इथे मी प्लेटमध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आहे, तो पाणी आपण गरम करून घेऊया। 10 मिनिटं झाली आहेत, चेक करून बघूया। बघा, चिकनला छान तेल पण सुटलं आहे आणि थोडं शिजलं सुद्धा आहे। आता हा गरम पाणी आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊया। इथे 5 मिनिटानंतर छान अशी उकळी आली आहे। पण परत 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। 15 मिनिटं झाली आहेत, चेक करून बघूया। बघा, छान तरी आली आहे चिकनला। नंतर मग आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा चिकन मसाला आणि थोडी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आता चिकन शिजले की नाही चेक करून बघूया। हे बघा, चिकन छान शिजलं आहे। तर रेडी आहे आपला चिकनचा रस्सा। त्याला मी एका भांड्यामध्ये काढून घेते। हे बघा, छान असा आपला चिकनचा रस्सा रेडी आहे। तुम्ही हा चिकनचा रस्सा भाकर, भात, चपाती, पुरी सोबत कशासोबतही खाऊ शकता। मी इथे चपाती घेतली आहे। तुम्हाला ही चिकन रस्साची रेसिपी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।